व आमच्या अक्कलकोट तालुक्याचे सन्माननीय दैवत सन्माननीय राजे भोसले महाराज व सन्माननीय अमोलराजेजी भोसले साहेब आणि सन्माननीय व्यासपीठ पुरोगामी विचार रुजवणारे सन्माननीय प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर एका प्रकारचा बॅट हल्ला झाला. त्या हल्ल्याच्या निषेधार्थ 18 तारखेला अक्कलकोट बंदची हाक या सर्व ज्या लोकांनी दिली त्या बंदसाठी सर्व अक्कलकोट तालुक्यातील मुस्लिम समाज राजे आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. आम्हाला हे सांगावं आणि तुम्ही बोलावं असं काही अपेक्षा नाही, कारण आमचे जे श्रद्धे आहात ते फक्त जन्मंजय महाराज अमोलराजे भोसले आहेत. कधीही या गावामध्ये या सिटीमध्ये कधीही कुठल्याही जाती धर्माच्या विरोधात काम केलेला व्यक्ती या लोकांनी कधीही केलेलं नाही. कारण मी राजेंचं बघतो प्रत्येक युवांमध्ये कायम जात असतात, प्रत्येक मंडळात जात असतात. तसंच काम या महाराष्ट्र राज्यात प्रवीणदादा गायकवाडचं सुद्धा आहे. निषेध करणं हे स्वाभाविक तर आहेच आहे, पण तुम्ही कसं सांगितलं त्या पद्धतीचा निषेध आम्ही करायला तयार आहे. बंद म्हणताना बंद, मोर्चा म्हणताना मोर्चा, कुठल्याही परिस्थितीला सामोरे जायला अक्कलकोटकर तयार आहेत. कारण ही परिस्थिती त्या माणसाने या देशात या राज्यात फुले शाहू आंबेडकरांचा विचार रुजवला त्या माणसावर ज्यावेळी सहकुटुंब आपल्या अक्कलकोट नगरीत स्वामी महाराजांच्या दर्शनाला येत असतात आणि तेवढंच नव्हे तर आमच्या महाराजांच्या सत्काराला येत असतात, त्या लोकांनी नियोजन करून की आमच्या महाराजाचं नाव कसं बदनाम व्हायला पाहिजे आणि त्या मीडिया पुढे कसं आणायला पाहिजे की जेणेकरून झालेलं कृत्य वेगळ्या मार्गाने जायला पाहिजे. आणि महाराजांच्या विरोध प्रवीणदादा हे एक षडयंत्र या महाराष्ट्राला दाखवायला पाहिजे. ज्या लोकांनी हे केलंय त्याला कदापि अक्कलकोटकर साथ देणार नाही, पाठीशी घालणार नाही. आणि सांगितली ते दिशा राजे तुम्ही जेही सांगा दिशा ते दिशा ह्या तालुक्यात होणार. एवढं मात्र आजच्या परिस्थितीमध्ये तुम्हाला मी माझ्या समाजाकडून गवाही देतो, सांगेल तेवढे लोक या बंद मध्ये सामील होऊन येते त्या पद्धतीचा विचार सगळ्यांनी मिळून करू. आणि येणाऱ्या काळात तुम्ही कुठलीही दिशा घ्या, आमचा समाज तुमच्या पाठीशी कायम राहणार. एवढी गवाही देऊन माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.